शिक्षक मित्र हो नमस्कार। सक्षम नागरिक मोहिमेअंतर्गत रोजनिशी उपक्रम आणि आत्मनिर्भर युवक उपक्रम ज्याचे मार्गदर्शक डॉक्टर अनिल काकोडकर आणि लेफ्टनंट जनरल डॉक्टर दत्तात्रय शेकटकर आहेत आणि हे उपक्रम आपल्या सर्व शाळांमध्ये सुरू आहेत। परंतु तरी देखील कित्येक शिक्षकांना ह्या उपक्रमांची थोडी व्यवस्थित माहिती हवी आहे आणि त्याकरता आपण हा व्हिडिओ तयार करत आहोत। या व्हिडिओमध्ये आपण रोजनिशी उपक्रमाविषयीची माहिती पुन्हा एकदा देत आहोत। ज्या शिक्षकांपर्यंत ही पोहोचली नसेल किंवा आपल्या ज्या मीटिंग्स होतात त्या मीटिंग्सना जे शिक्षक उपस्थित राहू शकत नसतील तर त्यांच्यापर्यंत ही माहिती जाऊ दे, म्हणजे प्रत्येकाला या उपक्रमामध्ये सहभागी होता येईल। या उपक्रमाचं जे आपलं उद्दिष्ट आहे की शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये जवळचे संबंध निर्माण होणं। यामुळे होतं काय, वर्गातलं वातावरण खेळीमेळीचं होतं आणि त्याच्यामुळे प्रत्येक विद्यार्थी जे आपल्याला अपेक्षित आहे शिक्षणक्रमामध्ये, प्रत्येक विद्यार्थी हा अभ्यासामध्ये लक्ष घालू लागतो, त्याला आवड उत्पन्न होते अभ्यासाविषयीची। तर रोजनिशी उपक्रम काय आहे बरं? कित्येकदा असं वाटतं हे नाव बघून की फक्त रोजनिशी लिखाण आहे का, माझा रोजचं मी काय केलं ते लिहिणं अपेक्षित आहे का? तर नाही। रोजनिशी उपक्रम हे ह्याला नाव दिलेलं आहे। जसं की आपण एखादं औषध जेव्हा देतो मुलांना तेव्हा साखरेत घोळवून देतो ते घेण्यासाठी आणि मुलं आवडीने ते घेतात, किंवा त्याला वेष्टन असतं एखाद्या गोळीला, कडू गोळी असते परंतु बाहेरून वेगळं कॅप्सूल टाईप वगैरे केलेलं असतं की त्याच्यामुळे काय होतं, ते दिसते आकर्षक आणि लहान मुलांना ती पटकन घेता येते, त्याचा कडूपणा जाणवत नाही। तर यासाठीच अभ्यास जो आहे तो कित्येकदा काय होतं ना, घरचं जर वातावरण नसेल स्पेशली तर काय होतं, विद्यार्थ्यांना अभ्यास हा करावासा वाटत नाही आणि आपण शाळेमध्ये काही शिकवतो, परीक्षा घेतो, त्या अनुषंगाने त्यांचं जे काही मूल्यमापन करतो ते त्यांना काहीच कळत नसतं आणि मग अभ्यासामध्ये एकदा का आवड उत्पन्न झाली नाही व्हायच्या त्या वयात की नंतर मग ती राहून जाते। कित्येक शाळांमध्ये फिरताना ही समस्या मला जाणवली की 7वी 8वीतले शिक्षक देखील सांगतात, हो मॅडम ह्या विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थिनीला लिहिता वाचता देखील येत नाही आणि आता आम्ही इतर पोर्शन पूर्ण करायचा की ह्यांचं लिखाण वाचन करून घ्यायचं आणि जबाबदारी असते। आणि मी हे बघितलेलं आहे की प्रत्येक शिक्षकाला आपल्या विद्यार्थ्यांनी पुढे यावं असंच वाटत असतं आणि त्या दृष्टीने आपली इतर सर्व कामं सांभाळून देखील ते मेहनत घेत असतात। परंतु तरी देखील कित्येक धावपळीमुळे किंवा या अशा गोष्टीमुळे, विद्यार्थ्यांच्या घरी वातावरण नसल्यामुळे कित्येकदा त्यांना आपल्या जे काही अभ्यासक्रम आहे, जे काही वर्गात चालू आहे त्याच्या बरोबरीने आणणं शक्य होत नाही। तर ह्यासाठी आपले भारताचे प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांनी एक उपाययोजना आपल्याला दिली आहे आणि ती उपाययोजना रोजनिशी उपक्रम या नावाने आपण तुमच्या समोर आणलेली आहे। तर काय आहे बरं यामध्ये? तर सर्वप्रथम असं करायचं आहे की आपल्या वर्गातल्या विद्यार्थ्यांचे त्यांच्या आकलन क्षमतेनुसार, आकलन क्षमता म्हणजे काय बरं, तर काही विद्यार्थी असतात ते चुटपुटीत असतात बघा, पटकन त्यांना सांगितलेलं समजतं, काही त्यांची आकलन क्षमता उत्तम आहे। काही विद्यार्थी जे असतात त्यांची मध्यम आकलन क्षमता आहे, एकदा दोनदा सांगितल्यावर त्यांना गोष्ट समजते आणि काही विद्यार्थी असतात ज्यांना कितीही वेळा सांगितलं तरी आपण काय बोलतो आहोत ते त्यांना कळतच नाही आणि त्यावेळेला आपलं अगदी जे शिकवणं असतं ना ते पणाला लागतं। पण ह्यासाठीच हा रोजनिशी उपक्रम आहे। तर ह्यांचे 3 गट करायचे आहेत किंवा 2 गट, तुम्हाला जर वाटलं आकलन क्षमता उत्तम आणि आकलन क्षमता मध्यम आणि कमी असलेल्या विद्यार्थ्यांचा आपण 1 गट बनवूया, काही हरकत नाहीये। 2 किंवा 3 गट बनवायचे आहेत आणि त्या गटांना लिखाण द्यायचंय। पहिली गोष्ट ह्या उपक्रमाचं आहे, तुम्हाला वही जर परवडत नसेल अगदी विद्यार्थ्यांना तर त्यांचे गेल्या वर्षीचे रफ पेजेस उरलेले असतील त्यापासून त्यांना वही बनवू दे, छान चित्र लावू दे, त्यामध्ये स्वतःचं चित्र, आपल्या भावंडांचं, आई वडिलांचं, शिक्षकांचं, शाळेचं त्यांनी काढलेली काही चित्र असतील तर अशा रीतीने ही चित्र लावून ती वही आकर्षक करू देत। म्हणजे काय होईल ना, ही काहीतरी स्पेशल गोष्ट आहे असं त्यांना वाटेल।
कारण जेव्हा ते काहीतरी वेगळं वाटेल, करायचं आहे असं वाटेल, त्याच्याविषयी आपुलकी वाटेल, तेव्हाच ते आपुलकीने त्याच्यामध्ये लिहितील. आता लिहायला काय द्यायचं आहे, तर रोजनिशीमध्ये लिहायला जे आपण पुस्तिकेमध्ये उपक्रम दिलेले आहेत 28 आठवड्याचे, आणि त्यामध्ये हे देखील सांगितलेलं आहे की शिक्षकांनी त्यांच्या कल्पकतेचा वापर करावा. तरी देखील सुरुवातीचं जे काही दिलेलं आहे त्याविषयी मी माहिती देते आहे. सुरुवातीला मुलांनी लिहिण्यासाठी, आता काय असतं ना, मुलांना कित्येकदा आणि आजकालच्या युगात मुख्यत्वे सोशल मीडियामुळे मुलं लिहित नाहीत जास्त, आणि लिहत नाहीत त्याच्यामुळे ती वाचनाकडे देखील वळत नाहीत किंवा वाचत नाहीत म्हणून लिहत नाही. तर दोन्ही गोष्टी आपण म्हणू शकतो. तर त्यामुळे पहिल्यांदा काय करायचं आहे, मुलांना लिहितं करण्यासाठी त्यांचा दिनक्रम लिहायला सांगा. हा जो रोजनिशीमध्ये लिहितो तसाच भाग आहे सुरुवातीला, पण आपले विद्यार्थी प्रत्येकजण त्यांच्या आकलन क्षमतेनुसार लिहितील. काही विद्यार्थी व्यवस्थित लिहितील, अगदी सकाळी उठलो, मी नाश्ता केला, आईवडिलांशी जे काही बोलले त्याच्याविषयी लिहितील, मी युनिफॉर्म घातला, देवाला नमस्कार केला आणि शाळेला जायला निघालो, शाळेत जाताना वगैरे काय बघितलं, शाळेत काय केलं, असं सगळं लिहू शकतील. काही विद्यार्थी ज्यांना लिहिता वाचता देखील येत नाही आहे, तर त्यांचं शुद्ध लेखन देखील आपल्याला बघायचं नाही आहे. ते कदाचित असं लिहितील, मी सकाळी उठलो, चाय पिली, संडासला गेलो, शाळेत गेलो, बस एवढंच लिहितील. लिहू दे सुरुवातीला. आपल्याला हळूहळू त्यांना प्रोत्साहन द्यायचं आहे ना, त्यांचं शुद्ध लेखन बघायचं आहे, सुरुवातीला सांगायचं आहे. मार्गदर्शन करणं आणि ओरडणं यात फरक आहे. त्यांना जरूर गाईड करा की बाबा हे असं लिहिलं तर ते जास्त योग्य आहे, तुझं हे व्यवस्थित लिहिलेलं नाही आहे. परंतु आपल्याला तिथे विद्यार्थ्यांचं शुद्ध लेखन आधी सुरुवातीला बघायचं नाही आहे. हळूहळू शाळेत जाताना येताना काय बघितलं याविषयी लिहायला सांगायचं आहे. त्यामुळे काय होईल की आपलं एकूणच जनरल नॉलेज, आजूबाजूला घडणाऱ्या घटना ठेवतील मुलं, निरीक्षण क्षमता वाढेल, स्मरणशक्ती वाढेल, कारण त्यांनी बघितलेल्या गोष्टी त्यांना आठवून लिहायच्या आहेत. काय काय फरक पडतो आहे, रोज रस्त्यावर काहीतरी वेगळं दिसतं आहे का, किंवा रोजची दिसणारी एखादी गोष्ट त्यात काही फरक पडतो आहे का, जसं एखादं झाड असेल त्याच्या वाढीमध्ये ऋतुमानाप्रमाणे त्यात काही फरक दिसतो आहे का. तर अशा विविध गोष्टी जाताना येताना काय बघितलं यामध्ये ती लिहू लागतील. त्यानंतर आपले नातेवाईक, बहीण भावंड घरातली, आजी आजोबा, आई वडील, नंतर काका काकी, मावशी मामा, शेजारी पाजारी, मित्रमैत्रिणी यांच्याविषयी लिहायचं. हे का लिहायचं आहे, तर आपण समाजात वावरताना, मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे, तो एकटा कधीच राहत नाही. तर त्याच्यामुळे आपण लोकांशी कसे वागतो, त्यांच्याकडून कोणते चांगले गुण आपण घ्यायला हवे, आणि कुठल्या गोष्टी जर एखाद्या बरोबर आपल्याला वाटत नसतील तर त्यापासून कसं दूर राहायला हवं, आणि कुठल्या चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन द्यायला हवं आपण, आणि आपल्याला कुठल्या चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन मिळतं समाजाकडून, अशा विविध गोष्टींविषयी मुलं जेव्हा व्यक्तींविषयी लिहायला लागतील, वेगवेगळ्या व्यक्ती, मग पुढे जाऊन तुम्ही आपल्या शाळेतील कर्मचारी जे असतील, शिक्षक असतील, आजूबाजूला कोणी असेल, अशा विविध व्यक्तींविषयी त्यांना लिहायला सांगू शकता. याच्याही पुढे जाऊन जर गावामधील किंवा तुमच्या शहरामधील एखादी विशिष्ट व्यक्ती असेल, स्वातंत्र्य सैनिक म्हणा, एखादी परिचारिका म्हणा, साफसफाई कामगार म्हणा, डॉक्टर म्हणा, IAS अधिकारी म्हणा, जे कोणी तुम्हाला वाटतं, आणि ह्यांच्या मुलाखती मुलांना घ्यायला सांगू शकता. काही प्रश्न तुम्ही शिक्षक मुलांना देऊ शकता. हे 5वीच्या पुढच्या विद्यार्थ्यांसाठी सांगते की त्यामुळे काय होईल, माणूस कशा प्रकारे प्रगती करतो, कशा प्रकारे सकारात्मक विचार करतो, आणि कशा प्रकारे आपले ध्येय तो जाणतो, याच्याविषयी हळूहळू मुलांना कळायला लागेल. कशा प्रकारे छोटासा घटक देखील समाजासाठी आवश्यक आहे, आणि समाजाची सेवा कशा प्रकारे त्याच्याकडून होत असते. एखाद्या कलाकाराची मुलाखत जर घ्यायला सांगितली तर कला जीवनात का आवश्यक आहे, नृत्य, चित्रकला, गायन या गोष्टींची काय आवश्यकता आहे, आपल्या व्यक्तिमत्वाला फुलवण्यासाठी त्या कशा प्रकारे मदत करतात, हे या व्यक्तींविषयी जेव्हा ते लिहायला लागतील तेव्हा हळूहळू त्यांच्या लक्षात येऊ लागेल. त्याच्यानंतर जे लिहायचं आहे ते सणांविषयी लिहायचं आहे, एखाद्या विशिष्ट दिवसाविषयी लिहायचं आहे, शाळेत शिकवलेले जे काही विषय आहेत आपल्या सकाळपासून दुपारपर्यंत किंवा दुपारपासून संध्याकाळपर्यंतच्या शाळेत जे काही तास होतात
त्या तासांमधील शालेय अभ्यासाविषयी एका तासाविषयी त्यांना लिहायला सांगायचं आहे. आज भूगोलविषयी लिहिलं, उद्या गणिताविषयी लिहिलं, परवा इंग्रजीविषयी लिहिलं, त्यानंतर इतिहासाविषयी लिहिलं. जे काही तुम्ही त्यांना ठरवून द्याल म्हणजे काय होईल, शिक्षक शिकवताना आपण जेव्हा शिकवतो तेव्हा विद्यार्थ्यांना त्याचं आकलन कशा प्रकारे होतं आहे, त्यांच्या काय काय गोष्टी लक्षात राहिल्या आहेत हे कळेल. आणि ह्याच्यामुळे आणखी एक गोष्ट होईल ती म्हणजे विद्यार्थ्यांची आकलन क्षमता आणि स्मरणशक्ती आपल्याला समजेल आणि ती वाढवायला आपण मदत करू शकतो. अशाच प्रकारे काही छोट्या ॲक्टिव्हिटीज तुम्ही शाळेमध्ये जर घेत असाल, ज्या काही आपल्या वार्षिक ॲक्टिव्हिटीज असतात दिलेल्या, त्याबरोबरीने आणखी काही ॲक्टिव्हिटीज आपण घेऊ शकता. काही वस्तू मुलांना दाखवल्या 8-10, नंतर त्याच्यावर एक काही चादर वगैरे घातली आणि त्यांना सांगितलं, लहान मुलांसाठी सांगते की कोणत्या कोणत्या वस्तू होत्या त्यांची नावं लिहा. तर आपसूक मुलांची एकाग्रता ह्यामुळे वाढायला लागेल. त्यांना कळेल की हे बघणं ह्यासाठी आपल्याला लक्ष देणं आवश्यक आहे. वर्गातलं जेव्हा लिहितील तेव्हा देखील एकाग्रता वाढेल. आणि त्यानंतर मुलांना छोटंसं आपण जसं योग हा प्रत्येक शाळेमध्ये आहे आज घेणं कंपल्सरी, तर त्याबरोबरीने एक 5 मिनटं 2 ते 5 मिनटं मी तर म्हणेन डोळे मिटून श्वासाकडे लक्ष दिलं आणि त्यानंतर तुम्हाला काय वाटलं त्याविषयी लिहायला सांगा. अशा अनेक ॲक्टिव्हिटीज त्याच्यानंतर आपण मुलांना देऊ शकतो. त्या ॲक्टिव्हिटीजविषयी आपण रोजनिशीच्या पुस्तिकेमध्ये देखील मार्गदर्शन केलेलं आहे आणि शिक्षकांनी देखील त्यांच्या ॲक्टिव्हिटीज कल्पकता वापरून मुलांना देऊ शकतात. त्याचबरोबरीने भाग्यश्री फाउंडेशनतर्फे आपण ह्या ॲक्टिव्हिटीज दर 15 दिवसांनी तुमच्याकडे पाठवतच असतो शिक्षकांना. कारण कित्येक शिक्षकांनी असं सांगितलं की तुमच्याकडून जेव्हा ॲक्टिव्हिटीज येतात तेव्हा आम्हाला देखील ते करण्यासाठी एक प्रकारचा उत्साह वाटतो. आता ह्या रोजनिशीमध्ये डॉक्टर अनिल काकोडकर यांनी काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत, त्याविषयी थोडक्यात सांगत आहे. कुठलीही गोष्ट शिकवताना शिक्षकांना त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही पाठांतरावर भर देऊ नका. त्याऐवजी मुलांना किती समजलं ह्यासाठी आपल्याला रोजनिशीचा उपयोग होईल. जसं आपण मगाशी म्हणालो की एखाद्या तासाला जे आपण शिकवलं आणि विद्यार्थ्यांना लिहायला सांगितलं तर त्यांना आकलन किती झालं ते कळेल आणि आपसुकच प्रश्न उत्तरं नुसती पाठ करावी लागणार नाहीत, तर त्यांच्या ती लक्षात राहतील. त्याचा जो कन्सेप्ट आहे तो त्यांना मुख्य करून समजेल. मुलांचा शब्द संग्रह वाढवणे ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. यासाठी त्यांना जास्तीत जास्त गोष्टींचे निरीक्षण करू दे. प्रत्येक वेळेला तुम्हाला त्यांना बाहेर नेणं शक्य नसेल तर त्यावेळेला इंटरनेटचा उपयोग करून वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही त्यांना दाखवू शकता आणि त्याविषयीची माहिती दिल्यानंतर रोजनिशीमध्ये त्याविषयी लिहायला सांगू शकता. त्यामुळे त्यांची ज्ञान लालसा वाढेल आणि तुम्हाला त्यांना शिकवणं सोपं होईल. घोकंपट्टी करण्यापेक्षा जेव्हा स्वतःला शिकावंसं वाटतं तेव्हा त्याचा फार चांगला सकारात्मक परिणाम त्यांच्या शिक्षणावर होईल. मुलांमध्ये न्यूनगंड किंवा अहंगंड म्हणजे इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स किंवा सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स हे दोन्ही निर्माण होऊ नये जे त्यांच्या प्रगतीमध्ये बाधक आहेत. तर ह्याची खबरदारी शिक्षकांनी घ्यायला हवी. मूल्य शिक्षण देणाऱ्या ज्या विविध गोष्टी आहेत त्या सांगून आपण मुलांना त्याविषयी लिहायला सांगू शकतो रोजनिशीमध्ये. त्याचा ह्यासाठी उपयोग होईल. एखादा विषय जेव्हा आपण वर्गात शिकवतो तेव्हा तो त्यांना समजला आहे की नाही, प्रत्येक विद्यार्थ्याला तो समजण्यासाठी आपण विद्यार्थ्यांचे वर्गामध्ये गट करून, जसं आपण आकलन क्षमतेनुसार गट केले होते, तर उत्तम आकलन क्षमता असलेली मुलं आणि कमी आकलन क्षमता असलेली मुलं यांचे एकत्रित जर गट केले, काही प्रत्येक गटामध्ये ह्या दोन्ही क्षमतांची किंवा तिन्ही क्षमतांचे विद्यार्थी ठेवले आणि त्यांना जे काही शिकवलं त्यावर आपापसात चर्चा करायला सांगितली, तर ज्यांना चांगल्या प्रकारे समजलं आहे त्यांच्याकडून ज्यांना समजलं नाही आहे त्यांना तो विषय समजेल आणि त्यानंतर तुम्ही त्यांना रोजनिशीमध्ये तो लिहायला देऊ शकता. रोजनिशी मध्ये आपण जे आकलन क्षमतेनुसार गट केलेले आहेत त्यातील कमी आकलन क्षमता असलेले जे विद्यार्थी आहेत त्यांनी जर छोटीशी जरी गोष्ट केली, चांगली आकलन क्षमता असणारे विद्यार्थी आहेत किंवा मध्यम आकलन क्षमता असणारे आहेत त्यांच्या कित्येक गोष्टींचं कौतुक होईल. परंतु कमी आकलन क्षमता असणाऱ्या विद्यार्थ्यांनी बाराखडी जरी व्यवस्थित लिहिली किंवा एखादं अक्षर जोडाक्षर नीट काढलं
तर किंवा एखादी चांगली गोष्ट त्यांच्या रोजच्या जीवनात कोणाला मदत केली असेल तर त्या गोष्टीचं आवर्जून कौतुक करा, कारण कौतुक जे आहे ना ते माणसाला पुढे जाण्याची प्रेरणा देतं. याचा खूप चांगला उपयोग विद्यार्थ्यांच्या एकूणच व्यक्तिमत्वावर होईल. अभ्यासक्रमाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांना इतर ॲक्टिव्हिटीज देताना त्यांना सामाजिक जाणीव निर्माण व्हावी यासाठी वर्तमानपत्रातील बातम्या लिहायला सांगा. यामुळे काय होईल की सकारात्मक ते घ्यावं, चांगल्या बातम्या लिहायला सांगा. यामुळे काय होईल, कोणत्या गोष्टीकडे लक्ष वेधलं पाहिजे, कुठल्या गोष्टीतून आपल्याला शिकायचं आहे हे त्यांना कळेल आणि त्याचा चांगला परिणाम त्यांच्या व्यक्तिमत्वावर होईल. फक्त मार्कांवरून मुलांचं वर्गीकरण करू नका, तर त्यांचे गुण पहा. यासाठी रोजनिशीमध्ये आपण तक्ता दिलेला आहे. शैक्षणिक प्रगती, कल्पनाशक्ती, मूल्य शिक्षण, आकलन क्षमता, स्मरणशक्ती, छंद आणि खेळ या विविध गोष्टींद्वारे त्यांचं वर्गीकरण केलं जायला हवं. त्यामुळे काय होईल, जी मुलं इतर गोष्टींमध्ये चांगली आहेत त्यांचा देखील आत्मविश्वास फक्त एक मार्क कमी मिळाले असतील तर कमी होणार नाही. मुलांकडून रोजनिशीमध्ये लिहून घेताना त्यांच्या सॉफ्ट स्किल्सवर भर द्या, जसं की त्यांचं संभाषण कौशल्य, निरीक्षण क्षमता, विचारांमधील सृजनशीलता, संघभावना, एकत्र काम करण्याची वृत्ती, वेळेचे नियोजन, मूल्यक्षमता, सकारात्मक विचार करण्याची क्षमता, अशा गोष्टींचा विचार करून त्यांना उपक्रम द्या. म्हणजे प्रत्येक मुलामध्ये काहीतरी चांगलं आहे, त्याला बाहेर येण्यासाठी वाव मिळेल आणि त्याचं कौतुक देखील वर्गात केलं जाईल. रोजनिशी उपक्रमाचा उपयोग आपण मुलांचं वाचन वाढवण्यासाठी करू शकतो. त्यांना वेगवेगळ्या पुस्तकांविषयी वाचायला सांगून, छोट्या गोष्टी देखील, अगदी मोठं पुस्तक मुलं वाचणार नसतील, किंवा आपण शिक्षकांसाठी हा एक उपक्रम केलेला आहे, वाचन उपक्रम, की तुम्ही चांगली पुस्तकं वाचा किंवा तुमच्या आवडीची आधी वाचलेली पुस्तकं, त्यांचा एक छोटा 15 ते 20 मिनिटाचा व्हिडिओ बनवा. म्हणजे त्या पुस्तकाविषयीची माहिती प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत जाईल. त्याविषयी विद्यार्थ्यांना किंवा वर्गामध्ये वाचन करा पुस्तकांचं आणि त्याविषयी विद्यार्थ्यांना रोजनिशीमध्ये लिहायला सांगा. म्हणजे वाचनातून जो व्यक्तिमत्व विकास घडवणं अपेक्षित आहे ते आपोआप होऊ लागेल. किंवा मुलांना काही गोष्टी वाचायला देऊन त्याविषयी विद्यार्थ्यांना लिहायला सांगा. शाळेमध्ये जे काही शिकवलं जातं त्याविषयी विद्यार्थ्यांना लिहायला सांगा. म्हणजे आपसुकच त्यांना त्याची एक रिव्हिजन होईल. कुठलीही भाषा ही फक्त व्याकरण समजून विकसित होत नाही. विज्ञान, गणित फक्त फॉर्म्युले पाठ करून येत नाही. यासाठी मुलांना जास्तीत जास्त तुम्ही त्याविषयी लिहायला सांगा आणि हा सराव तुम्ही रोजनिशीच्या माध्यमातून त्यांच्याकडून करून घेऊ शकता. यामुळे त्यांची क्षमता म्हणजेच ॲबिलिटी वाढेल. आणि हेही लक्षात घ्या की प्रत्येक मुलाची क्षमता ही वेगळी असते आणि ती आपल्याला हळूहळू लक्षात येऊ लागेल. एखाद्या 5वीच्या मुलाला कदाचित लिहिता वाचता एवढं येत नसतं, परंतु गणित त्याला पटकन समजत असतं. एखाद्या 6वीतल्या मुलाला गणित एवढं येत नसतं, पण भूगोलाविषयी त्याला चटकन समजतो. तर एखाद्या 7वीतल्या मुलाची क्षमता 3रीतल्या मुला इतकी असू शकते. तर त्यामुळे प्रत्येक मुलाची क्षमता कळण्यासाठी आपल्याला रोजनिशीचा उपयोग होईल. शिक्षकांनी हा फार महत्त्वाचा पॉइंट डॉक्टर काकोडकर सरांनी सांगितला आहे की शिक्षकांनी मुलांशी संवाद साधणे फार आवश्यक आहे. यामुळे त्यांच्या कित्येक समस्या जास्त गुंतागुंतीच्या होण्याआधी सुटू शकतील. यासंबंधी रोजनिशीमध्ये काही त्यांनी लिहिलं असेल तर तुम्ही एकांतात त्यांच्याशी चर्चा करा आणि सर्वांसमोर त्यांची रोजनिशी त्यांच्या परवानगीशिवाय कधीही वाचू नका. आमच्यापर्यंतही त्या गोष्टी पाठवण्याची गरज नाही आहे, परंतु हे मुक्त लिखाण त्यांनी केल्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये एक चांगले भावबंध निर्माण होतील. रोजनिशी उपक्रमामधून आपल्याला मार्क मिळवणं हे अपेक्षित नाही आहे, तर त्यांची सर्वांगीण प्रगती आणि त्यांचा माइंडसेट तयार करणं, एक दृष्टिकोन तयार करणं जीवनाकडे बघण्याचा, हे आवश्यक आहे आणि ते आपण प्रत्येक शिक्षकांनी करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर अशा प्रकारे रोजनिशी हा उपक्रम आपण नाव दिलेला आहे. तो मुलांच्या परिपूर्ण विकासासाठी, व्यक्तिमत्व विकासासाठी आणि शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामधील संबंध जिव्हाळ्याचे होण्यासाठी आणि त्यातून आपल्याला एक नवी दिशा मिळण्यासाठी आपण राबवित आहोत. आणि मला खात्री आहे आत्तापर्यंत देखील अनेक शिक्षक ही मेहनत घेत आहेत.
हे पूर्ण श्रेय तुम्हा शिक्षकांचं आहे, कारण आम्ही माहिती देत आहोत तुम्हाला, परंतु विद्यार्थ्यांबरोबर काम तुम्ही स्वतः करत आहात आणि त्यामुळे तुम्हाला ह्यासाठी सर्टिफिकेट देऊन गौरवण्यात देखील येतं. परंतु ही एक छोटीशी गोष्ट झाली. मुख्य आहे तो आनंद जो तुम्ही आपल्या विद्यार्थ्यांना शिकवत असताना घेत असता आणि ते जेव्हा तयार होतात, त्यांना जेव्हा उत्तमरित्या प्रगती करतात, तेव्हा आपल्या हृदयाला एक वेगळाच आनंद होत असतो. तर मला खात्री आहे की आपण सर्वजण हा उपक्रम राबवाल. याविषयीचे जे आपले अभिप्राय आहेत किंवा आपल्या विद्यार्थ्यांच्या रोजनीशी आहेत ते आमच्यापर्यंत पाठवाल आणि आपण सगळ्यांनी मिळून आपल्या ह्या ज्या शाळा आहेत त्यामधील विद्यार्थी आहेत, मुख्यत्वे आपल्या गव्हर्नमेंट स्कूल्समध्ये हा उपक्रम सुरू आहे, तर आपले जे विद्यार्थी आहेत ते कुठल्याही बाबतीत कमी नाही आहेत. भले त्यांच्या घरचं वातावरण थोडंसं अभ्यासाला अनुकूल नाही आहे, तरी देखील आपण त्यांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणू शकतो जर आपण ठरवलं तर. हे आपण शिक्षक दाखवून देणार आहोत मिळून. हा उपक्रम महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषद व महानगरपालिका शाळांमध्ये राबवण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे माननीय शिक्षण मंत्री यांनी परवानगी दिलेली असून हा उपक्रम आता महाराष्ट्रातील सर्व शाळांच्या भेटीला हळूहळू येणार आहे आणि मला खात्री आहे तुम्ही सर्व शिक्षक मित्र या कामामध्ये सहभागी आहात. तुम्हा सर्वांचे, तुमच्या अधिकाऱ्यांचे आणि शिक्षण विभागाचे सर्वांचे मनःपूर्वक आभार. धन्यवाद.